नमस्कार मित्रांनो. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टलवरती ज्या काही सूचना आलेल्या आहेत, या सूचनाबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, या ज्या सूचना आहेत, त्या सूचना पवित्र पोर्टलवरती नॉन क्रिमिलियर तसेच तुमचं EWS प्रमाणपत्र तसेच CTET मध्ये असणारे गुण आणि मोबाईलचा नंबर ज्यांचा हरवला आहे, त्यांच्याबाबतच्या या सूचना आहेत. यापूर्वी देखील आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून या सूचना देण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याच्यामध्ये आता ज्या पवित्र पोर्टलवरती सूचना आलेल्या आहेत दिनांक 26/12/2025 म्हणजेच आजच्याच या सूचना आहेत. या ठिकाणी सूचना पाहूया आपण. उमेदवारांना यापूर्वी नॉन क्रिमिलियर NCL प्रमाणपत्र सन 2025-26 साठी ग्राह्य असलेले सादर करण्याबाबत सूचना क्रमांक B11 मध्ये नमूद करण्यात आलेला आहे. 15 तारखेची जी सूचना आहे त्या सूचनेमध्ये हे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राबाबत 2025-26 साठी ग्राह्य धरण्यात आलेलं आहे. याबाबतच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या. त्याबाबत स्पष्ट करण्यात येते की 25-26 साठी ग्राह्य असलेले सध्याचे NCL प्रमाणपत्र नोंद करता येईल. म्हणजे सध्या जे अस्तित्वात आहे 25-26 साठी ते त्या ठिकाणी तुम्हाला नोंद करता येईल. नॉन क्रिमिनलची व्हॅलिडिटी जी आहे ती त्या ठिकाणी 3 वर्षाची आहे आणि सद्यस्थितीत जे प्रमाणपत्र आहे सध्या व्हॅलिड असलेलं ते किंवा ज्याची मुदत अजून आहे ते प्रमाणपत्र त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकताय. तसेच EWS प्रवर्गातील उमेदवारांचे प्रमाणपत्र उत्पन्नावर आधारित असल्याने 25-26 साठी ग्राह्य असणारे प्रमाणपत्र पोर्टलवर नोंद करणे आवश्यक आहे. आता हे जे EWS चे प्रवर्ग आहे यांचे जे प्रमाणपत्र आहे ते उत्पन्नावर आधारित प्रमाणपत्र आहे. त्यामुळं त्यांनी 25-26 साठी जे सध्या चालू वर्षाचं ग्राह्य असणारं प्रमाणपत्र त्या ठिकाणी पोर्टलवर अपलोड करणं गरजेचं आहे. सध्या अस्तित्वात असलेलं अपलोड केलं तरी चालेल. त्याच्यानंतर ना खुल्या CTET बाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. खुल्या प्रवर्गातून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTET दिलेल्या उमेदवारांपैकी ज्यांना 55% ते 60% या दरम्यान गुण असतील अशा उमेदवारांना त्यांच्या CTET प्रमाणपत्रावर नॉट क्वालिफाईड अशी नोंद आहे. त्यातील ज्या उमेदवारांकडे सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांनाच त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू अट सवलत मिळेल. आजच आपल्या लाईव्ह मध्ये सांगितलेलं आहे की जे काही CTET जे उमेदवार आहेत, जे इच्छुक आहेत, त्यांच्याकडं ज्यावेळेस एक्झाम दिलेली होती CTET आणि ज्यांच्याकडं नॉट क्वालिफाय 55 ते 60% या दरम्यानचं प्रमाणपत्र आहे, त्यांना ज्यावेळेस CTET परीक्षा दिलेली आहे त्यावेळेस तुमचा जातीचा दाखला तसेच EWS चे जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र त्या ठिकाणी त्यावेळेचं असेल तरच त्या ठिकाणी CTET मध्ये 5% आरक्षणानुसार सवलत मिळणार आहे. अन्यथा या ठिकाणी CTET मध्ये EWS आणि ACBC साठी सवलत मिळणार नाही. जर त्यावेळेचं तुमच्याकडं EWS आणि CTET जर प्रमाणपत्र असेल तर या ठिकाणी 5% CTET मध्ये सूट मिळू शकते. सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी आरक्षणाचे प्रमाणपत्र नसेल तर त्यांना सूट सवलतीचा लाभ घेता येणार नाही. म्हणजेच काय तर जी सदरची परीक्षा आहे CTET त्यावेळेस तुमच्याकडे हे दोन्ही कागदपत्र त्यावेळेची असणे गरजेचं आहे. सदर ज्यांच्याकडे अशी प्रमाणपत्र त्यावेळी नसतील तर त्यांनी सदर परीक्षेतील पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 55% ते 60% या दरम्यान गुण नोंद करू नये. अशी नोंद केल्यास संबंधित उमेदवार त्यास जबाबदार राहतील अशा स्वरूपाच्या या सूचना दिलेल्या आहेत. म्हणजेच काय तर मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस CTET जी एक्झाम दिलेली होती आणि तुमच्याकडे 55% ते 60% दरम्यान गुण आहेत तर तुम्ही नॉट क्वालिफाय आहात आणि त्या ठिकाणी CTETचा 5% सवलत घेऊ इच्छिता आहात तर तुमच्याकडे त्यावेळेचं कास्ट सर्टिफिकेट आणि EWS प्रमाणपत्र त्यावेळेचं असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरची सूचना या ठिकाणी दिलेली आहे बघा. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 परीक्षेच्या वेळी अर्ज करताना उमेदवारांना त्यांचे 2 मोबाईल क्रमांक नोंद करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. शिक्षक अभियोग्यता चाचणी ज्यावेळेस द्यायची होती त्यावेळेस
2 मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी नोंद करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. परंतु काही उमेदवारांनी परीक्षा एकच मोबाईल क्रमांक नोंद केला आहे व सदरचा मोबाईल क्रमांक कार्यान्वित नसेल तर त्यांना पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र पूर्ण करता येत नसल्याचे विनंती अर्ज प्राप्त होत आहेत. या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यास OTP अनिवार्य असल्याने त्यांचा सध्याचा मोबाईल नंबर पोर्टलवर असणे आवश्यक आहे. यासाठी ज्यांना परीक्षेच्या वेळी नोंद केलेला मोबाईल कार्यान्वित नसेल अशा उमेदवारांनी त्यांनी टेट 2025 साठी नोंद केलेला ईमेल ID वरून त्यांनी विनंती अर्ज, ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना यापैकी एक कागदपत्र तसेच परीक्षा क्रमांक व टेट 2025 परीक्षेचा नोंदणी क्रमांक, नवीन मोबाईल क्रमांक यासह yajupavitra25@gmail.com या ईमेलवर अपडेट चेंज मोबाईल नंबर अशा विषय ईमेल केल्यास अशा उमेदवारांना स्वप्रमाणपत्र करण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक अपडेट करून देता येईल. याच्यामध्ये आता काय सांगितलंय की ज्यांचा मोबाईल नंबर चेंज करायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. त्यांनी पहिल्यांदा काय करायचं आहे की जो या ठिकाणी दिलंय मित्रांनो, एकच मिनिट. उमेदवारांनी त्यांना टेट 2025 साठी नोंदणी केलेल्या ईमेल ID वरून विनंती अर्ज करायचा आहे. त्यांनी विनंती या ठिकाणी जो नोंदणी केलेला ईमेल ID आहे त्या ईमेल ID वरून या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे. ओळखीचा पुरावा म्हणून जे काय आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वाहन चालवण्याचा परवाना यापैकी जे कागदपत्र असेल ते द्यायचं आहे. त्याच्यानंतर ना परीक्षा क्रमांक व टेट 2025 परीक्षेचा नोंदणी क्रमांक, नवीन मोबाईल क्रमांक यासह yajupavitra25@gmail.com या ईमेलवर अपडेट/चेंज मोबाईल नंबर अशा विषय ईमेल केल्यास अशा उमेदवारांना स्वप्रमाणपत्र करण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक अपडेट करून देता येईल. जो विषय आहे त्याच्यानंतर ना पवित्र पोर्टल अथवा अन्य पदभरतीमधून यापूर्वी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक इत्यादी एक वेळ लाभ देय असणाऱ्या प्रमाणपत्राचा लाभ घेऊन सेवेत रुजू झालेल्या उमेदवारांना पुन्हा त्या प्रमाणपत्राचा लाभ देय नाही. म्हणजेच पवित्र पोर्टल अथवा अन्य पदभरती ज्या आहेत, इतर पदभरती, त्या पदभरतीमध्ये जर आरक्षणाचा लाभ घेतला असेल, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त किंवा माजी सैनिक, त्यांनी जर एक वेळेस लाभ घेतला तर दुसऱ्या वेळी पवित्र पोर्टलवरतीच्या जी भरती प्रक्रिया आहे त्या भरती प्रक्रियेमध्ये त्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे अशा उमेदवारांना त्यांचा टेट 2025 मध्ये सहभागी व्हायचे असल्यास सदर आरक्षणाचा लाभ न घेता त्यांचा मूळ प्रवर्ग अथवा खुला प्रवर्ग असेल तर तसे नोंद करून पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी स्वप्रमाणपत्र पूर्ण करू शकतील. म्हणजेच काय तर मित्रांनो, तुमचं जे तुम्ही जर पहिला आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त या प्रमाणपत्राचा पुन्हा वापर करून पुन्हा त्याच आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. तुमचं जे मूळ आरक्षण आहे त्या मूळ आरक्षणाचा लाभ त्या ठिकाणी किंवा खुल्या प्रवर्गाचा लाभ घेऊ शकता. त्यानंतर ना सूचना बघा, ज्या उमेदवारांकडून चुकीची नोंद झाल्यामुळे ती दुरुस्त करायची असेल आणि स्वप्रमाणपत्र प्रमाणित सर्टिफाईड केलेले असेल तर त्यांना त्यांचे स्वप्रमाणपत्र अनसर्टिफाय करता येईल व अशी योग्य नोंद करून पुन्हा स्वप्रमाणित करणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी. जर ज्या उमेदवारांकडून चुकीची माहिती भरली गेली असेल तर त्या उमेदवारांनी स्वप्रमाणित अर्ज सर्टिफाय केलेला असला तरी अनसर्टिफाय करून त्याच्यामध्ये माहितीमध्ये बदल करता येतोय, चेंजेस करता येतंय. अशा स्वरूपाची ही माहिती या ठिकाणी आजच्या सूचनेमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर धन्यवाद मित्रांनो.